फेरीवाल्याकडून पाल वसूल करतोय मनी. जयराम बनतोय महिना 2 लाखाचा धनी. अद्याप का केली नाही कारवाई भारत पवारांनी. बातमीचे गांभीर्य पाहून कारवाई करणार का आयुक्त डॉक्टर जाखड इंदुराणी. फेरीवाले वैतागले हप्ता वाढला म्हणून. कोणा सांगावे व्यथा, कोण आहे का जाणता ज्ञानी. कोण घेणार आमचे ऐकुनी. बातमी पहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून. सदरची बातमी ही काही दिवसापासून स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभागातील आहे. या प्रभागात नेहरू रोड, चिमणी गल्ली, मोठी गल्ली परिसर, 90 फीट रोड, स्टेशन रोड, स्कायवॉक इतर परिसरात अनधिकृत फेरीवाल्याकडून लाखो रुपयाची आणि तीही वारे माप वसुली सर्रासपणे चालू आहे. बरं, ही वसुली कोण करतोय तर फेरीवाले मणिपाल असे नाव सांगतात, पण फेरीवाल्याचे नाव सांगण्याच्या अटीवरून. डोंबिवली स्टेशन परिसरातील प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर, त्यात स्कायवॉक असेल, नेहरू रोड, चिमणी गल्ली, मोठी गल्ली परिसर, 90 फीट रोड या परिसरात ना फेरीवाला क्षेत्र आहे ना फेरीवाला क्षेत्र असून सुद्धा रोडवर खुलेआम अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चाकरमानी तसेच पादचाऱ्यांना रस्त्यावर चालण्यासाठी रस्ता असून शोधण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. ये जा करण्याकरिता फेरीवाल्यांचा अरेरावीचा सामना सुद्धा यावेळी करावा लागतो आहे. केडीएमसीत प्रसिद्ध असलेले प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार हे फेरीवाल्यांना हटवण्यास कुचकामी ठरले आहेत असे चित्र सध्या तरी स्पष्ट होते. परंतु प्रभाग क्षेत्र अधिकारी एकीकडे कुचकामी झाले तर दुसरीकडे त्यांच्या नाकावर टिच्चून आरोग्य खात्यात कार्यरत असलेला मणिपाल नावाचा कर्मचारी फेरीवाल्याकडून जवळपास महिन्याला 2 लाख रुपयाची वसुली करतो आणि ती वसुली फ प्रभागातून बदली झालेल्या जयराम चौधरी यास देतो. बरं, यावर यांचे समाधान होत नसल्याने त्यांनी येथील फेरीवाल्याकडून नवीन दर वाढून घेतले असल्याचे समजते आहे. तेही फेरीवाल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवरून सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना सांगितले. एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी व्हावी यासाठी डॅशिंग महिला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत, तरी दुसरीकडे फ प्रभाग क्षेत्र अधिकारी असलेले भारत पवार यांच्या प्रभागात शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. चाकरमान्यांना जे पादचारी म्हणजेच फुटपाथ मोकळे सोडले पाहिजे होते ते फेरीवाल्यांनी पॅकबंद केले आहे. पादचारी रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास जाणार कुठून हा प्रश्न पादचाऱ्यांना सर्रासपणे भेडसावत आहे. भारत पवार या अधिकाऱ्यांची ड्युटी काय? फेरीवाल्यांना हटवण्याऐवजी प्रभाग क्षेत्र अधिकारी मुग गिळल्यासारखे का गप्प बसलेत? केडीएमसीच्या आरोग्य खात्याचा कर्मचारी मणिपाल हा लाखोची वसुली करून जयराम चौधरीला देतो. मग प्रसिद्ध असलेले प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार हे कर्तव्यदक्ष अधिकारी कसे? बर, कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले नाहीत का? मणिपाल ही व्यक्ती आरोग्य खात्यात कार्यरत आहे. जयराम चौधरी हा तर त्या प्रभागातून कर्तव्यावर नसताना 2 लाखाची वसुली करतो, तर कर्तव्यावर असताना तो किती लाखाची वसुली करत असेल? या प्रश्नाचं उत्तर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम या प्रसिद्ध असलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, वसुली कर्मचारी मणिपाल व फेरीवाल्याकडून रेट वाढून घेणारा जयराम चौधरी यांना विचारतील का? या तिघांना पारितोषिक देऊन सन्मान करतात की सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतील हे पाहणे तितकंच महत्वाचे ठरू शकणार आहे. सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली. अधिक घडामोडीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. पाहत रहा सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.